राज्यातील 45,000 कोटींच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे। आचारसंहितेच्या पूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली आता सुरू झालाय, तसा सरकारचा मानस आहे। महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आणि नियोजन असल्याचं देखील कळतंय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपण पाहूया। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 45,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे। आपण सध्या आहोत मुंबईमधील बीकेसी परिसरात, जिथे आपण पाहू शकता अनेक मेट्रो प्रकल्पांचं सध्या काम सुरू आहे। मुंबईमध्ये प्रामुख्याने अनेक मेट्रो प्रकल्पांचं काम सध्या सुरू आहे। या सर्व प्रकल्पांचं सध्या गती मिळणार आहे। अनेक प्रकल्पांचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, तर अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन स्वतः नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं कळत आहे। यामध्ये प्रामुख्याने मेट्रो प्रकल्प आहेत, ज्या मेट्रो प्रकल्प आहेत त्यांची उद्घाटन सोहळे देखील पार पडणार आहे। मात्र अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे मेट्रोचा कारशेड जी कांजूरमध्ये होणार आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होतील अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे। कॅमेरा विनीत पेंडकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।